नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मोबाईलमधून स्वतः आयुष्यमान गोल्डन कार्डची KYC कशा पद्धतीने करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आयुष्यमान ॲप ओपन करा. त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी या बटनवर क्लिक करा, म्हणजे लाभार्थी म्हणून आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर मी या ठिकाणी बेनिफिशरीवर क्लिक केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चा आहे, कॅप्चा एंटर करून घ्या. कॅप्चा एंटर केल्यानंतर या ठिकाणी पुढे तुमच्या समोर मोबाईल एंटर करण्याची एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी स्वतःचा मोबाईल नंबर एंटर करा. मोबाईल एंटर केल्यानंतर त्याच्यासमोर व्हेरीफाय बटन आहे, व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक OTP जनरेट होईल. तो OTP आपण या ठिकाणी फिलअप करायचा आहे, OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी खाली कॅप्चा एंटर करायचा आहे. जसा दिला तसाच या ठिकाणी कॅप्चा एंटर करून घ्या. कॅप्चा एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर एक पूर्ण लाभार्थ्याची माहिती भरण्याची एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये संपूर्ण माहिती लाभार्थ्याची आपल्याला या ठिकाणी क्लिक करून भरायची आहे. स्कीमवर क्लिक करा आणि स्कीमवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे ऑप्शन ओपन होतील. त्यापैकी या ठिकाणी 4 पैकी PMJY 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्टेटमध्ये क्लिक करून आपण महाराष्ट्र निवडायचा आहे. महाराष्ट्र निवडल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर पुढचा ऑप्शन येईल, सब स्कीम यावर क्लिक करा आणि शेवटचा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा, PMJY MJPJAY हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी सर्च बायवर क्लिक करा. सर्च बायवर क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन येतील, फॅमिली ID म्हणजे रेशन कार्ड, आधार नंबर आणि PMJY ID. जर तुम्ही अगोदरच कार्ड काढले असेल तर PMJY ID क्लिक करा. मी या ठिकाणी आधार नंबरवर क्लिक करतो. आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढचा ऑप्शन डिस्ट्रिक्ट आहे. या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट करतो. लाभार्थ्याचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर ऑप्शन राहते आधार नंबर. आधार नंबरमध्ये 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चा आहे, कॅप्चा फिलअप करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली सर्च नावाचं बटन आहे, सर्च बटनवर क्लिक करा. सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती, त्यांच्या कुटुंबात जेवढे लोकांची आपल्याला KYC करायची आहे त्यांची संपूर्ण माहिती आपल्या समोर येईल. वर स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याची नावं आणि त्यांची माहिती बघू शकता आपण. या ठिकाणी डू KYC लाल अक्षरात असेल तर सदरची KYC फक्त आशांच्याच मोबाईल नंबरने होते, हे लक्षात ठेवा. आणि जर डू KYC हे पिवळ्या अक्षरात असेल तर लाभार्थ्याच्या कोणाच्याही मोबाईलने आपण KYC करू शकतो. आणि जर लाभार्थ्याच्या समोर डाउनलोड कार्ड असे हिरव्या रंगात असेल तर अगोदरच लाभार्थ्याची KYC झाली आहे असं आपण या ठिकाणी समजायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ऑथेंटिकेशन करण्यासाठी 4 ऑप्शन आहेत. आधार OTP आहे, तुम्ही आधार OTP न करू शकता. नंबर 2ला फिंगरप्रिंट आहे, हे मंत्र डिव्हाइस आपण जॉईन करून या ठिकाणी आपण ऑथेंटिकेशन करू शकतो. आयरिस स्कॅन म्हणजे डोळे स्कॅन करून देखील आपण करू शकतो, परंतु हे मशीन आपल्याकडे अवेलेबल नसते. त्यानंतर चौथा ऑप्शन आपल्याकडे फेस ऑथेंटिकेशन आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो काढून देखील आपण या ठिकाणी ऑथेंटिकेशन करू शकतो, म्हणजे सदरच्या लाभार्थ्याची ओळख करून देऊ शकतो. तर आपल्याकडे सर्वात सोपा उपाय आहे आधार OTP आणि फेस ऑथेंटिकेशन. त्यापैकी तुमच्याकडे जर लाभार्थ्याकडे मोबाईल नसेल आणि नेटवर्क नसेल तर तुम्ही फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा. फेस ऑथेंटिकेशन हे एक सोपा ऑप्शन आहे. जर आपल्याकडे लाभार्थ्याच्या मोबाईलला नेटवर्क नसेल, आपण जर वायफाय कनेक्शनवर या ठिकाणी KYC करत असू तर आपल्याला फेस ऑथेंटिकेशन ही अतिशय सोपी पद्धत आहे. फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक कॉन्सेंटचा ऑप्शन ओपन होईल. या ठिकाणी आपण या बॉक्सला चेक मार्क करायचा आहे आणि अलो बटनवर आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अलो बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी लाभार्थ्याचा फोटो घेण्यासाठी वेबकॅम ओपन होईल आणि तिथे एक OTP टाकून आपण सदर लाभार्थ्याचा फोटो घेता येईल. आपल्याला फोटो घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सदरची व्यक्ती जिवंत आहे हे दाखवण्यासाठी लाभार्थ्याला अगोदरच सांगून ठेवा की तुमचा जेव्हा मी फोटो काढेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी तुमचे डोळे उघडझाप करायचे आहे आणि थोडी मान मागपुढे हलवायचे आहे, जेणेकरून तुमचा फोटो लवकर कॅप्चर होईल. लाभार्थ्याचा फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर पुढची विंडो अशा पद्धतीची ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा फोटो दिसेल. मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं काय नातं आहे ते नातं सिलेक्ट करायचं आहे. लाभार्थ्याचं जन्मवर्ष या ठिकाणी आपल्याला
सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जन्मवर्ष सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी ज्या गावचा आहे तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तो शहरी भागातला आहे की ग्रामीण भागातला या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढची विंडो तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. इथे तुम्हाला त्या लाभार्थ्याचा सब डिस्ट्रिक्ट किंवा तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर लाभार्थ्याचं जे गाव आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट नावाचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचे KYC प्रोसेस पूर्ण होते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्वतः देखील लॉग इन करून आयुष्यमान गोल्डन कार्डची KYC स्वतः देखील आपल्याला करता येते. आपली स्वतः करून आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींची देखील आपल्याला KYC सहज करता येते. शासकीय कर्मचारी यांनी KYC करावे असं काहीही बंधनकारक नाही. आपणास हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि लाईक करा.